सॉफ्टवेअर डेव्हलपर हे तर माझं ड्रीम होतं. पाम रीडिंग हे तर मला माझ्या घरातूनच मिळालं आहे की मी एक ब्राह्मण मुलगी आहे. जसं की कोणाची गुणमिलन पत्रिका म्हणा, त्यानंतर कोणाचं जर कुंडली मिलन असेल ते बघायला. आय मीन तुम्ही हे आता पाम रीडिंग करता आणि प्लस ॲज अन माणूस तुम्हाला काय शिकवण त्यांच्याकडनं मिळालं आहे तुमच्या वडिलांकडनं? ते जे नाव मिळतं ना आपल्याला, ती वेगळीच गोष्ट आहे. जी की कोडिंग करून क्लायंटला डेमो देऊन पण जी गोष्ट मिळत नाही ना ती गोष्ट याच्यात सॅटिस्फाय मिळते. सो इंजिनिअरिंग होण्याचं डिसिजन कोणाचं होतं? तुझं होतं गौरी की म्हणजे फॅमिलीचं होतं? लोकांना जे क्वेश्चन पडतात त्याचे आन्सर दिल्यानंतर जे त्यांना समाधान मिळतं त्याच्यात मला जास्त हेल्पफुल वाटलं. मला इंजिनिअरिंग पूर्ण कंप्लीट करणे हे सोपं नव्हतं एक मिडल क्लासच्या वडिलांसाठी. त्यानंतर मला हा जॉब भेटला फर्स्ट कंपनीमध्ये आणि तो पण लिटरली मुंबईला लागला. म्हणजे मला असं झालं, मी पुण्याला राहिले, पुण्याला फ्रेंड भेटले सर्व, आता परत मुंबईला जायचं का मी? माझे वडील म्हणजे मी साधं नाव जरी घेतलं ना, बाबा, खूप काही केलं आहे माझ्या बाबांनी माझ्यासाठी, खूप काही. म्हणजे मला हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय पॉडकास्ट असली हिरो. सो आज आपल्यासोबत आहे गौरी कुलकर्णी, जी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर, पामिस्ट की एंटरप्रेनर काय आहे चला नक्की बघू. वेलकम गौरी. थँक्यू सो मच महालक्ष्मी, इन्व्हाइट टू मी इन पॉडकास्ट. थँक्यू सो मच. सो वेलकम गौरी, हाव आर यू फिलिंग? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय इथे. ओके, मग चालू करायचं? हो नक्कीच. ओके. सो गौरी, मला प्रश्न एक आहे, म्हणजे खूप सारे प्रश्न आहे असं बोलायला गेलं की. सो लेट्स गो वन बाय वन. मला हे विचारायचं आहे गौरी की आज तुम्हाला ॲज अ लोक पामिस्ट म्हणून ओळखतात, ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर ओळखतात. म्हणजे हे जे ट्रान्झिशन आहे तुमचं, हे कसं काय म्हणजे झालं? हे फेस कसं काय आलं? कारण मी तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपरच ओळखते. राईट. मग कसं काय हा जर्नी चालू झालं? सो ॲक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपर हे तर माझं ड्रीम होतं, जे की मी लहानपणापासून स्टार्ट केलेलं. की माझं एक ड्रीम होतं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आणि चांगल्या ठिकाणी म्हणजे मुंबईच माझं फिक्स होतं की मुंबईत मला जॉब करायचा करून. आणि पाम रीडिंग हे तर मला माझ्या घरातूनच मिळालं आहे की मी एक ब्राह्मण मुलगी आहे. सो ब्राह्मण असल्यामुळे माझं जे बॅकग्राऊंड आहे घरचं, तर मला तिथूनच हे संस्कार किंवा आध्यात्मिकता घरातून मिळाल्यामुळे तर मला ती हॉबी लागली. अँड मला पुढे जाऊन असं काही करायचं आहे की एक चांगला व्यक्ती बनायचा आहे की जे लोकांना हेल्प करेल, गायडन्स करेल आणि प्लस सजेशन देईल. ओके. मग गौरी, तुमचं लहानपणी तुमचं ॲज अ हॉबीज तुमची फेवरेट सब्जेक्ट काय असेल? म्हणजे तुम्ही पाम रीडिंग डेव्हलपर हा थोडासा असा अलग वाटतं. मग तुम्हाला असं म्हणजे सब्जेक्ट्स कुठला आवडायचं? तुमची हॉबीज काय होतं? ॲक्च्युली लहानपणापासून म्हणाल तर माझी अशी हॉबी म्हणजे मला स्पोर्ट्स खेळायला जास्त आवडायचं आणि मी केलेला भरपूर सर्व एन्जॉय केला. आणि त्यानंतर म्हणजे मी एक अशी स्टुडंट होते ना की फर्स्ट बेंचर म्हणता ना, फर्स्ट स्टँडर्डपासून तर इंजिनिअरिंगच्या इयर्सपर्यंत मी फर्स्ट बेंचर स्टुडंट होती. सर म्हणाल तसं सर्व ॲप्टिट्यूड ठेवायचं, ठीक आहे, आणि फर्स्ट नंबरमध्ये यायचं असं माझं होतं. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की कोणता सब्जेक्ट माझा फेवरेट आहे. मला तसेच मार्क्ससाठी मी स्टडी केला आहे. बट नंतर मला समजलं की माझी हॉबी जी आहे की ॲस्ट्रोलॉजीमध्ये, तर मला लोकांना जे क्वेश्चन पडतात त्याचे आन्सर दिल्यानंतर जे त्यांना समाधान मिळतं त्याच्यात मला जास्त हेल्पफुल वाटलं. सो मी जॉबसोबत पण माझा जो बिझनेस आहे पाम रीडिंगचा तो स्टार्ट केला सोबत. मग तुम्हाला असं बोलू शकतो की तुम्हाला असं वडिलांकडनं ही क्वालिटी डेव्हलप झाली असेल? राईट. वडिलांकडूनच म्हणता येईल. बिकॉज मी खूप छोटी होते ना, तेव्हा माझे जे वडील होते ना ते मला असं नोट करायला बसवायचे. जसं की कोणाची गुणमिलन पत्रिका म्हणा, त्यानंतर कोणाचं जर कुंडली मिलन असेल ते बघायचं आणि ते जे लोकांना सजेशन द्यायचे ना, तर मला ते ॲटोमॅटिकली कानावर पडत ग्रोथ होत गेली. ओके. आणि त्या गोष्टीतून मी खूप गोष्टी शिकली की जे लोक परत येतात, ते जे नाव मिळतं ना आपल्याला,
ती वेगळीच गोष्ट आहे, जी की कोडिंग करून क्लायंटला डेमो देऊन पण जी गोष्ट मिळत नाही ना ती Correct. गोष्ट याच्यात सॅटिस्फाय मिळते. ओके ओके हां, ओके. yes. म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की तुमचे वडील तुमच्यासाठी आयडल आहे. खूप आणि जास्त. आणि काय तुम्हाला असं इम्पॉर्टंट त्यांच्याकडनं शिक्षण मिळालंय, म्हणजे आय मीन तुम्ही हे आता पाम रिडिंग करता हम्म. आणि प्लस ॲज अन माणूस तुम्हाला काय शिकवण त्यांच्याकडनं मिळालंय तुमच्या वडिलांकडनं? माझे वडील म्हणजे मी साधं नाव जरी घेतलं ना, बाबा, खूप काही केलंय माझ्या बाबांनी माझ्यासाठी, खूप काही, म्हणजे मला शब्दात नाही सांगता येणार. माझे बाबा जे होते ना त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स नाही केला कधीच. माझा जो डिसिजन असेल ना तो डिसिजन असेल कधी पण. कोणती तुला ही गोष्ट नको आहे तू करू नको असं कधीच नाही. मला फुल फ्रीडम भेटलं आहे माझ्या घरातून. ओके, सॉरी थोडी इमोशनल झाली बिकॉज माझे बाबा माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही आहे, खूप जास्त आहे. कारण की त्यांनी जे आमच्या कष्ट म्हणजे संकट येत गेले ना ते कायम फेस गेले त्या संकटामध्ये. आणि दरवेळेस शिकवले कोणापुढे कधी हात पसरायचे नाही, कष्टाने उभं राहायचं आणि मेहनतीला फळ असतं, कायम सत्याने उभं राहायचं, कोणाची फसवणूक कधी करायची नाही. हे चांगले संस्कार आम्हाला सर्वांना चारही भावांना मिळाले आहे. आमचं घर खूप जास्त इमोशनल आहे. सर्वच जण, माझी आजी, ठीक आहे, माझे आई बाबा, माझे 3 बहिणी, आम्ही 1 भाऊ आहे. सर्वजण खूप जास्त इमोशनल आहे. आणि आमच्या घरात हे संस्कार खूप जास्त घडले आहे की लिटरली की चांगल्या गोष्टींना फेस करायचं. आणि मी माझ्या बाबाकडे एकच शिकली आहे की तुम्ही कर्म चांगले करा, तुम्हाला फळ नक्कीच देव देणार कधी ना कधी. त्यामुळं चांगल्या कर्मांना मी जास्त मानते. त्यामुळं जी गोष्ट आहे की कोणाला म्हणजे आपण म्हणतो ना पैशासाठी काम नाही करायचं. ओके, करेक्ट. ह्या गोष्टी आहे. मी माझ्या बाबाकडून ह्याच गोष्टी शिकली आहे की एक चांगला व्यक्ती म्हणून किंवा चांगला माणूस म्हणून तुम्ही घडा. लोकांना ते लक्षात राहतं, पैसा लक्षात नाही राहत. पैसा येऊन जातं, राईट, पण लोकांचं व्हॅल्यूज आणि लोकांना रिस्पेक्ट करणं इट्स खूप व्हेरी व्हेरी गरज. इम्पॉर्टंट. आणि Yes. मला वाटतं की हेच इम्पॉर्टंट शिकवण आहे, म्हणून आज Right. तुम्ही यापर्यंत आला आहे गौरी. Yes. सो इंजिनिअरिंग होण्याचं डिसिजन कोणाचं होतं? तुझं होतं गौरी की म्हणजे फॅमिलीचं होतं? नाही, इंजिनिअरिंग होण्याचं डिसिजन माझंच होतं. ॲक्च्युली माझं ड्रीम होतं की नाही मला इंजिनिअरिंग करायचं, हे फिक्स होतं आधीपासूनच. आणि ते मी केलं आहे कंप्लीट, कारण की त्याच्या मागची माझी खूप मोठी मेहनत आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. ॲक्च्युली इंजिनिअरिंग करताना खूप सगळे सिच्युएशन आले, जसं की मनी म्हणा, ते कलेक्ट करणे आणि मला इंजिनिअरिंग पूर्ण कंप्लीट करणे हे सोपं नव्हतं एक मिडल क्लासच्या वडिलांसाठी. बट माझं ड्रीम कंप्लीट करण्यासाठी माझ्या बाबांनी, माझ्या आईनी, माझ्या बहीण भावांनी खूप हेल्प केली मला या गोष्टीसाठी. माझी बहीण पण जॉब करून माझे पैसे कलेक्ट केले त्यांनी. आणि जसं माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्यानंतर मी जॉबला लागलेले. ओके, तर हा डिसिजन माझा स्वतःचाच होता एक इंजिनियर होण्याचा. आणि त्याला फक्त ही ड्रीम कंप्लीट करण्यामध्ये माझ्या फॅमिलीचा पूर्णपणे सपोर्ट आहे मला. ओके, म्हणजे बोलू शकता की प्रत्येक डिसिजनमध्ये तुमची फॅमिली Right. इन्व्हॉल्व होता म्हणजे? सर्वच गोष्टीसाठी. ओके, गुड गुड गुड. मग गौरी, मला तर माहिती आहे तुझं जर्नीबद्दल, पण लोकांना पण माहिती असायला हवं की तू कुठनं आली आहेस? राईट, ॲक्च्युली मी येवल्यापासून एक गाव आहे, त्या गावात राहते. तर आम्ही 3घी बहिणी असल्यामुळे ना असं पण नव्हतं की आमच्याकडं स्कूटी असेल. आमचं जे गाव आहे तिथून आम्हाला येवल्यात जावं लागायचं स्कूलसाठी. तर आमच्याकडं सायकल असायच्या. आम्ही 5 किलोमीटर सायकलीवर अपडाऊन केलं आहे, पूर्ण स्कूल आणि कॉलेज पण. ठीक आहे, त्यानंतर इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतल्यानंतर पण फर्स्ट इयर म्हणजे मला आठवत नाही, माझ्यासोबतच्या सगळ्या फ्रेंडकडे स्कूटी वगैरे असायच्या, बट मी सायकलीवर जायची, पूर्ण अपडाऊन करायची. माझ्या मम्मी म्हणजे आईने मला ना सर्व क्लासेस लावलेले. अशी कंडिशन असताना पण असं नव्हतं की मला ही गोष्टीची कमी होती. लिटरली सेकंड इयरला लॅपटॉप त्या टायमिंगला 2-3 जणांकडे होते, त्यापैकी माझ्याकडे पण होता. म्हणजे मिडल क्लास फॅमिली असूनसुद्धा मला सगळ्या गोष्टी पुरवण्यात आल्या होत्या की मी सायकलीवर सकाळी क्लासला जायची, त्यानंतर परत यायची. रोज 5-5 किलोमीटर अपडाऊन असायचं माझं असं. ओके, आणि हे जे आमचा प्रवास होता ना स्टार्टिंगपासूनचा, आणि मला घरात पहिल्यापासून ना असं फ्रीडम दिल्यामुळे किंवा मला बाबांनी ना कोणतीही गोष्ट नाही म्हटली नाही, पैशा रिलेटेड असू नाही तर काही असू दे. आत्तापर्यंत माझ्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना मला मिळत गेल्या आहे.
काहीच असं मला वाटत नाही की ही गोष्ट त्यांनी मला पुरवू शकली नाही, की पैशामुळे ही गोष्ट अडली, असं मला कधीच आठवत नाही. जे पाहिजे ना ते मला मिळत गेलं आहे. म्हणजे लिटरली माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान होता, पण सर्वात जास्त लाड म्हणाल ना तर माझे झाले माझ्या घरामध्ये. माझी आजी म्हणू दे, सगळे मला खूप जीव लावायचे. म्हणजे मी एकदम अशी सगळ्यांसाठी खूप जवळची होती आणि सर्वांचं स्वप्न होतं ही मुलगी काहीतरी करेल, वेगळं करेल. आणि माझं पण ड्रीम असं होतं की मी काही करो पण आईवडिलांचं नाव तर नक्कीच काढेल. माझं फक्त एकच स्वप्न होतं, त्यांचं नाव काढायचं. ओके, तर माझी जशी जर्नी स्टार्ट झाली त्यानंतर मी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर लिटरली कोरोना आला. कोरोनामध्ये जॉबच्या टायमिंगला, आता इंजिनिअरिंग तर झाली बट जॉबच्याच टाईमला कोरोना आला. बट एवढ्यामधून जे आम्ही होतो तर खूप जण असं होतं की यार जायचं का नाही पुण्याला क्लासेससाठी किंवा जॉबसाठी. माझी धडपड चाललेली, मी कधी जॉब करणार आहे, कधी कोरोना संपणार आहे, असं झालेलं. तर मला आठवतं माझी एक फ्रेंड होती, आम्ही दोघांनी स्टार्ट केलं जाऊ, हिम्मत तर करूया. पुण्याला ज्यावेळेस आम्ही निघलो ना, मला माझी फ्रेंड जी होती थोडी होती चांगल्या घरातली, मी बाबांना फक्त हट्ट करून म्हणली मला फक्त 5,000 रुपये द्या बाबा, मी बरोबर माझं पुढचं आयुष्य म्हणजे पुढचं जे आहे ना माझी जर्नी मी चांगली करेल, फक्त मला 5,000 रुपये द्या. मी ते 5,000 रुपये घेऊन फक्त पुण्याला गेलेली, हॉस्टेलवर राहिली आणि माझी जर्नी तिथून स्टार्ट झाली. खूप हालाकीचे दिवस काढले पुण्याला. त्यानंतर मग मी पाम रीडिंगमध्ये जरा स्टार्ट केलं, त्यानंतर रिॲक्टमध्ये जॉब केला, थोड्याफार वेबसाईट बनवल्या आणि मला फर्स्ट जॉब लागला. लिटरली माहीत नाही मला त्या सरांनी मला का घेतला असेल, म्हणजे माझ्यासाठी तो माणूस देव माणूस होता. अनिकेत बनसोडे म्हणून सर होते, त्यांनी मला आत्तापर्यंत पण ते मला खूप हेल्प करतात. म्हणजे त्यांनी मला काही न येता क्लास न करता त्यांनी मला त्या जॉबसाठी घेतलेलं होतं. माझा क्लास म्हणजे लिटरली कोरोनामुळे परत तो जॉब गेला, पण त्यांनी मला वेबसाईट द्यायला सुरुवात केली. मग मी त्याच्यातून पैसे कमायचे. मग मी पुण्यालाच राहिली, मी घरी लिटरली गेली नाही. बट जसं माझ्या बाबांना कोरोना झाला त्यामुळे मला घरी जावंच लागलं आणि मी परत सोडून घरी गेली. मग आता परत नव्याने उभं राहायचं का, हा प्रश्न माझ्या मनात पडला की आता इथे स्टॉप व्हायचं. खूप जणांच्या मनात क्वेश्चन होते, मग आता इंजिनिअरिंग केली आता परत घरीच राहायचं का. मग मला ते सगळं आठवायचं, मग माझ्या घरच्यांनी का केलं, मला एवढे पैसे का लावले सर्वांनी. तर मी डिसिजन घेतला नाही, मी परत जाणार पुण्याला करून. मी परत पुण्याला गेली, क्लास लावला, स्वतःनी जोमाने स्टडी केला आणि लिटरली माझा रीडिंगमधून पाम रीडिंगमधून जे पैसे यायचे ना त्याच्यात मी माझं हॉस्टेल वगैरे सगळं कवर केलं. मला घरून पैसे मिळायचा नाही असं नाही, पण मी ना ते साठवून ठेवायची. मी फालतूचा खर्च नाही करायची तो. म्हणजे आपल्याला समजा बसने जायचं आहे ना, तर मग जर अंतर कमी असेल ना, म्हणजे मला आठवतं हडपसर ते माझ्या ताईचं घर जायचं, तर त्या रस्त्यावरनं मी नाही बघायची, म्हणजे साधी ऑटो पण नाही घ्यायची, 20 रुपये वाचावे म्हणून मी पायी जायची रोडने. तर अशी माझी जर्नी होती. त्यानंतर मला हा जॉब भेटला फर्स्ट कंपनीमध्ये आणि तो पण लिटरली मुंबईला लागला. म्हणजे मला असं झालं, मी पुण्याला राहिले, पुण्याला फ्रेंड भेटले सर्व, आता परत मुंबईला जायचं का मी रिटर्न. आणि तिथं कोणीच नाही, ना माझे फ्रेंड ओके, ना माझं बॅकग्राऊंड, कोणी सांगायला नाही, सगळं नवीन माझ्यासाठी. म्हणजे पुण्याला तरी ॲटलिस्ट मी राहिली आहे, पुण्याला बघितलं आहे, आता परत मुंबईला जायचं. पण डोक्यात एकच की बाबांचं स्वप्न कंप्लीट करायचं, त्यांचं नाव काढायचं. ठीक आहे, तर मुंबईला मी फर्स्ट डेला आली 15 एप्रिल 2022ला. तो दिवस माझ्यासाठी खूप नवीन होता, कारण की मी नवीन ठिकाणी, नवीन फ्रेंड, नवीन जॉब. ठीक आहे, तर बाबांसोबत आली, हॉस्टेल पण नाही बघितलेलं मी. आणि त्यानंतर सर्व सामान घेऊन आली, हॉस्टेल बघितलेलं. मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. ओके, मग खूप सर्व प्रॉब्लेम येत गेले मुंबईमध्ये, मी ते फेस करत गेली. आणि लिटरली मला असं झालेलं की नको, आता नको थांबायला. मी खूप वेळेस बॅक जाण्याचा ट्राय केला, बट नाही. मला घरच्यांनी म्हणा, माझे जिजू खूप चांगले, त्यांनी म्हणा मला खूप सपोर्ट केला या गोष्टीसाठी, मला मोटिवेट केलं. आणि एक माझे हजबंड ज्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं, त्यामुळे माझी ही जर्नी खूप चांगल्या प्रकारे आहे अजून पण मुंबईमध्ये. अच्छा, म्हणजे असं बोलू शकतो की मुंबई इट्स लाईक नो स्वप्नाचा हे आहे, नगरी आहे, पण ते स्वप्न सगळ्यांचं नक्की होत नाही ॲक्च्युली. बरोबर, इट्स लाईक नॉट इझी. येस, बरोबर ना. मग गौरी, तुम्ही ऑलरेडी एक स्टेबल जॉबला आहात, लाईक ॲज अन सॉफ्टवेअर डेव्हलपर, मग ऑलरेडी एक स्टेबल इन्कम पण आहे, राईट. मग आता पामिस्ट व्हायचं हे थोडंफार तर रिस्क आहेच. म्हणजे कसं असतं, एक स्टेबल इन्कम आपल्याकडे ऑलरेडी आहे, मग अजून नंतर तुम्ही विचार करताय की तुम्हाला पामिस्ट पण व्हायचं आहे, म्हणजे तुम्ही आहातच ॲक्च्युली. पण मग तुम्हाला कसं असं स्टेबल इन्कम सोडून मग रिस्कला, आय मीन हाऊ दॅट ट्रान्झिशन हॅपन? राईट.
राईट. ॲक्च्युली जॉबला तर मी स्टेबल आहे आणि जॉब तर चालू आहे माझा. बट पाम रिडिंग करताना लोकांनीच मला म्हणतात ना पुश केलं आहे. जसं की मी कोरोनाच्या टाईममध्ये बघत होती पाम रिडिंग, बट त्या टायमिंगला जे फीडबॅक मला येत गेले, मी सांगितलेलं त्यांना की 2-3 इयर्सनंतर काही बदल होतील, गव्हर्मेंट जॉब रिलेटेड म्हणा, लग्ना रिलेटेड म्हणा. तर त्या लोकांना ना त्याच्यावर भरोसा बसत गेला. मग ते मला कनेक्ट होत गेले. मग त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार ते दुसऱ्यांना सांगत गेले ना. मी सोशल मीडियावर पोस्ट केलेली वगैरे काहीच नाही, बट त्यांना जो एक्सपिरियन्स येत गेला ना, मग ते स्वतः मला कॉल करायचे, प्लीज मॅम एवढं सांगा, प्लीज हे करा ते करा. म्हणजे लिटरली मला असं व्हायचं की जॉबमधून टाईम नाही मिळायचा. मग मी त्यांना बोलायचे सॅटर्डे संडे कॉल करत जा मला. मग सॅटर्डे संडे कॉल करत करत माझ्या डोक्यात आलेलं की ठीक आहे बाबा, लोक तर कॉल करतात, तेव्हा आपण ही एक जर्नी स्टार्ट करूया. म्हणजे माझी हॉबी, माझी जर्नी कधी बनली मला समजलं नाही ते. ओके ओके. येस. मग गौरी, कसं असतं माहिती आहे, मला एक क्युरिओसिटी हे पण आहे की म्हणजे कसं असतं, तुमचा एज छोटा आहे राईट. आणि कसं असतं की तुम्हाला क्लायंट्स म्हणजे तुम्हाला थोडेफार एजमध्ये पण मोठा असेल, मग ते जे गॅप असतं त्यांना तुम्ही म्हणजे आय वुड नॉट से कन्व्हिन्स, बट तुम्ही ते जे एक ब्रिज असतो तो तुम्ही कसे बिल्ड करता, कारण कसं एज तुमचा छोटा आहे. मग लोकांना पण असं एक डाऊटफुल होतं, अरे तर आता आली आहे, मग ही बोलणार की नाही बोलणार, ते पण एक प्रश्न पडतं. मग तुम्ही या सिच्युएशनला कसं काय तुम्ही हँडल करता? ॲक्च्युली लोकांना ना मी बोलण्याच्या टेक्निकमध्ये हँडल करते. जसं की त्यांना मी प्रूव्ह करते की तुम्ही हे केल्यानंतर म्हणजे जे पाम रिडिंग बघतात वगैरे त्यांना जे प्रश्न असतात किंवा जे इश्यू येतात, ठीक आहे, कसं असतं माहिती का, कोणाला पण काही इश्यू येत असले ना, त्यांना वाटतं की याच्याने मला फरक पडला पाहिजे किंवा ते एखाद्या गोष्टीने फरक पडला पाहिजे. तर त्यांना ना आपलंसं करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यांना त्यांचं विश्वास जिंकणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि मे बी हा गुण मला माझ्या वडिलांकडूनच मिळाला असेल. त्यामुळे मी लोकांचा विश्वास पटकन जिंकते. त्यामुळे लोकांना फरक नाही पडत की माझे एज किती आहे त्या गोष्टीसाठी. त्यामुळे ते स्वतःहूनच मला बोलतात की करा म्हणून, सांगा म्हणून ह्या गोष्टी सर्व. करेक्ट. म्हणजे असं बोलू शकता की टॅलेंटपेक्षा म्हणजे एज पण लोक तरी पण जज करतात, पण टॅलेंट रिअली मॅटर्स. टॅलेंट कसं आहे, तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे. राईट. टॅलेंट पण म्हणता येईल, बट नॉलेज किती आहे तुम्हाला त्या गोष्टीविषयी. एखादी गोष्ट तुम्ही सांगता ते, पण तुम्हाला त्याचं डीपली नॉलेज किती आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला तेव्हाच विश्वासात घेऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला त्याचं पूर्णपणे नॉलेज असेल. त्याच वेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला ते प्रॉपरली मांडू पण शकतात मुद्दे, ठीक आहे, आणि एक्सप्लेन पण करू शकतात. ओके ओके. गौरी, तुझा हा सगळ्या जर्नमध्ये तुझं लग्न पण झालं, म्हणजे हा तू कसं काय मॅनेज केलंस? ॲक्च्युली माझं ड्रीम म्हणजे माझं गोल जे होतं ते सक्सेसच होतं. ओके. बट लग्नाचा विषय कसा असतो की प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं की मुलीचं लग्न झालं पाहिजे वगैरे. तर जसं मी मुंबईला आली, कुठेतरी मला वाटलेलं की मी इथे अनकम्फर्टेबल वगैरे आहे. तर माझ्या घरच्यांनी पण डिसिजन घेतला की लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी मॅनेज होईन. आणि माझं असं होतं की जॉबसाठी म्हणतात ना आपण, तीच गोष्ट झाली. मी लवकर लग्न केलं फक्त एका जॉबसाठी. आणि म्हणजे जो मुलगा मी बघितलेला की फर्स्ट मुलगा आलेला आमच्या जवळचाच होता, तर याज्ञिकी करायचा म्हणजे पूजापाठ, आणि ह्या गोष्टीला मला जास्त इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. सर्वांना क्वेश्चन पडायचे की तू एक इंजिनियर आहे. मला घरच्यांनी कधीच फोर्स नाही केला कोणत्या गोष्टीसाठी. मला मुलगा आवडला, मी मुलात काहीच बघितलं नाही. मुलगा म्हणजे मुलगा फक्त याज्ञिकी करतो माहीत होतं की त्याचं बॅकग्राऊंड वगैरे मला जास्त नव्हतं घेणं, कारण मुलाला माझे स्वप्न पण महत्त्वाचे होते तेवढेच. तो माझा ड्रीम कंप्लीट करणार, बस मला हेच जास्त सॅटिस्फाय होतं. त्यामुळे आमचं लवकर लग्न झालं. म्हणजे माझं जसं जॉब लागला तर 2-3 महिन्यातच मी लग्न करून इकडे शिफ्ट झाली. आणि माझे जे मिस्टर आहे सौरभ शास्त्री, ते मला खूप जास्त मोटिवेट पण करतात. खूप वेळेस असं झालेलं की मी स्वतः हार मानलेली, मी परत रिटर्न जाण्याचा विचार केलेला. बट मला सगळ्यात जास्त मोटिवेट माझ्या बाबानंतर कोणी करत असेल तर तेच आहे. ते मला दरवेळेस सांगतात की तुझे स्वप्न काय आहे, तुला काय करायचं आहे. आणि मला एक वाटलं की जो माझं बॅकग्राऊंड आहे की मी एक इंजिनियर, मला खूप जणांनी बघितलेलं की तुझं बॅकग्राऊंड कोणतं आहे, बट तू लग्न केलं असं. बट जज केल्यानंतरही मला असं वाटलं कुठेतरी की मला माहिती मला काय करायचं आहे. आणि मी एक अशा बॅकग्राऊंडमधून मुलगी आहे की संस्कार जास्त इम्पॉर्टंट वाटतात मला बाकीच्या गोष्टीपेक्षा, आणि माणुसकी, आणि तेच मी फक्त त्यांच्यात बघितले. आणि आज मी खूप खुश आहे की ते माझ्या लाईफमध्ये आले. ओके ओके. हां ओके. गौरी, आजकाल कॉम्पिटिशन म्हणजे इंस्टाग्रामवरती
यूट्यूबवरती आणि बहुतेक खूप सारे असं फेस रीडर्स आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे. मग तुम्हाला असं कधी कॉम्पिटिशन नाही वाटलं की म्हणजे ते पण आहे मार्केटमध्ये खूप वर्षापासून आहे, मग तुम्ही हे कसं काय बॅलन्स केलं, म्हणजे तुम्हाला हे कसं वाटलं? ओके. मार्केटमध्ये सोशल मीडिया भरपूर आहे, मान्य आहे मला. बट लोक त्यांच्यावरच ट्रस्ट ठेवतात जे रिअल असतात. ओके, तुम्हाला माहीत असेल की कितीही मार्केटमध्ये आपण समजा काही लोक असतात की जे अपलोड वगैरे करतात, इमेज वगैरे म्हणा, किंवा सांगतात की प्राईस वगैरे डिस्ट्रीब्यूट करतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, तर तुम्ही आता समजा एखादा फर्स्ट क्लायंट आला, तुम्ही त्याला सांगितलं, तुम्ही त्याच्याकडून मनी पण कलेक्ट केले, बट तो क्लायंट तुम्हाला टिकवून ठेवायचा आहे ना, की फर्स्ट टाईम यूज करून सोडून द्यायचा आहे. तर क्लायंट टिकवणं जास्त इम्पॉर्टंट असतं. क्लायंट टिकवण्यासाठी ना तुमची स्ट्रॅटेजी असते की तुमचं बोलणं, तुमचा विश्वास आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सांगतात, ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट असतात. मला तरी वाटतं की सोशल मीडियावर मी अजूनपर्यंत जास्त गेली नाही आहे ह्या बाबतीत तरी, बिकॉज मला जॉब करून ह्या गोष्टी सांभाळायच्या होत्या. तरीही माझं मार्केट खूप चांगल्या प्रकारे चालतं आहे, बिकॉज मी कोणाला सजेशन केलं नाही किंवा सांगितलं नाही, बट तेच लोक आहे जे स्वतःच्या अनुभवामधून दुसऱ्यांना सांगतात, ते सजेशन करतात ते, आणि ते रिटर्न माझ्याकडे येतात ते. तर मला असं वाटतं की तुम्हाला काही गरज नाही पडणार ह्या गोष्टींची, ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रॉपर नॉलेज आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची कुवत असेल त्यावेळेस. कारण असं बोलू शकतो की अटेन्शन मिळवणं खूप सोपं आहे, बट ट्रस्ट बिल्ड करणं इट्स व्हेरी Right, इम्पॉर्टंट. right. मग तुम्ही ते ट्रस्ट बिल्ड केला आहे. येस. ओके. सो गौरी, हा जेन्युइन पामिस्ट ते ॲज अ नॉर्मल पर्सन आम्ही कसं आयडेंटिफाय करायचं? कारण आजकाल मार्केटमध्ये आम्हाला खूप सारे दिसतात आणि सर्व काय बोलतात, पण जेन्युइन हे जे आहे ते इट इज व्हेरी रेअर. ते कसं काय शोधायचं? ॲक्च्युली त्याचा अनुभव तर तुम्ही स्वतः घेतलेला आहे. हो, मी नक्की. तुम्हाला ज्यावेळेस तुमची पाम रिडिंग केली आणि मला तुमच्याविषयी जास्त काय माहिती नव्हतं, बट मी जे तुम्हाला सांगितलं पास्ट प्रेझेंट, ओके, पास्टचं तर मला माहीत नव्हतं, बट ते तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे आता मी किती खरं सांगितलं आणि किती खोटं सांगितलं. त्यामुळे तुम्ही जज करू शकतात, ओके, समोरच्या व्यक्तीला किती आपल्यासोबत किती करेक्ट बोलते या किती रॉंग बोलते ते. मला तर अनुभव चांगलाच आला, नो डाऊट अबाउट. म्हणून मला पण असा विश्वास झाला की नाही, जेन्युइन पण आहे, पण असं सगळेच नसतात ना गौरी. राईट. तो गौरी, आजकाल चॅट GPT, AI, म्हणजे आजकाल ते पण कसं झालं आहे की आपण एक नॉर्मली फोटो काढतो, आपल्या हाताचं इमेज आपण टाकतो, मग ते पण आपल्याला सगळं बोलतात की काय आहे, आपले जे हाताच्या रेषा असतात ते सगळं बोलतात. मग त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे? ओके. ॲक्च्युली AIचा जमाना आला आहे आता, राईट आहे. चॅट GPT म्हणा किंवा कोणत्याही AIमध्ये जर तुम्ही फोटो अपलोड करत असाल किंवा ॲप थ्रू म्हणा अपलोड करत असाल, ते इन्फॉर्मेशन देतात, ते राईट आहे, ती इन्फॉर्मेशन राईट पण होते. बट जो ह्युमन असतो ना, तो ह्युमनला समजून घेऊ शकतो, म्हणजे जे दोन्हीमध्ये कम्युनिकेशन होतं ना, तर ते जास्त मला वाटतं की प्रभावी पडतं, बिकॉज समोरच्याची नुसते इमोशनल पण बघावं लागतात. ओके, नुसतं आपण हात बघून त्या व्यक्तीला सांगू शकत नाही की ही व्यक्ती कशी असेल, काय असेल. तर तो हातावर पण खूप गोष्टी डिपेंड असतात. जसं म्हणा की कोणाला त्याची पूर्णपणे इन्फॉर्मेशन नाही आहे ना, एखाद्या मुलांनी लेफ्ट हँड अपलोड केला आणि तो इन्फॉर्मेशन घेतो, त्याला सर्व रॉंग इन्फॉर्मेशन मिळणार, बिकॉज मुलांचा हा राईट हँड बघतात आणि मुलींचा हा लेफ्ट हँड बघतात. आणि हातामध्ये पण कोणाचा हात सॉफ्ट असतो, कोणाचा हार्ड असतो, हे पण बघितलं जातं. त्यानंतरच ह्या गोष्टी सांगितल्या जातात. हे समुद्र ऋषींनी लिहिलेलं आहे की त्यांना खूप ह्या गोष्टीचं नॉलेज होतं. याला सामुद्रिक शास्त्र असं म्हणतात. सामुद्रिक शास्त्र जे आहे की तुमचा हाताच्या रेषे बघून तुम्हाला सांगितलं जातं ह्या सर्व गोष्टी. ओके, तर तुम्हाला ह्युमन ज्या प्रकारे सांगू शकतात, मला नाही वाटत की AI कितीही बिल्ड झाला तर तो गोष्टी ह्या ह्युमनसारख्या सांगू शकेल करून. ओके, तर मला असं वाटतं की ह्युमन बेस्ट असेल ह्यामध्ये. म्हणजे असं बोलू शकतो की नवीन टेक्नॉलॉजी काय ना काय प्रश्न आणणारच. राईट. साहजिक आहे हे सगळं. तुम्हाला त्या गोष्टीची पूर्ण माहिती असावी, माझ्या मते तरी. मी तुम्हाला जसं एक्झाम्पल दिलं रॉंगवालं, तर तसंही काही गोष्टी घडू शकतात. मग तुम्ही ते आत्मसात करणार आणि स्वतः विचलित होणार त्या गोष्टींसाठी. म्हणजे अजून एक मला असा प्रश्न पडला की जर AI स्मार्ट आहे तर फ्युचरमध्ये हे पामिस्ट इव्हॉल्व होणार त्याच्यामध्ये की कसं काय होणार? ॲक्च्युली आता तुम्ही बघत असाल, हे खूप प्राचीन काळापासून स्टार्ट झालेलं आहे. आत्तापर्यंत मल्टिपल टेक्नॉलॉजी आले आहे, ॲप आले, हे पण तुम्हाला मान्य असेल. आत्तापर्यंत ठीक आहे, AI तर आत्ता आलं आहे, बट ॲप तर आधीपासून येतात आहे, वेबसाईट आधीपासून येतात आहे.
बट ती गोष्ट बिल्ड नाही करू शकले आहे की जे की ह्युमन सांगतो आहे. ठीक आहे, एक माणूस ज्यावेळेस सांगतो आहे की ह्या गोष्टीचा हात बघून किंवा फेस रिडिंग म्हणा, ठीक आहे, ॲस्ट्रोलॉजी म्हणा, त्या गोष्टी समोरच्या व्यक्ती ज्या प्रकारे सांगतो त्याचे जे प्रॉब्लेम असेल तो समजून घेतो आहे, त्याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही, त्याच्यावर तो त्याला उपाय सांगतो आहे, ते उपाय किती प्रभावी आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देते की AI ने सांगितलं आहे एज, लग्नाचं एज, ठीक आहे, तुमचं लग्नाचं एज 29 आणि 27मध्ये आहे किंवा 27ला होणार आहे आणि 29ला आहे. तो एवढीच इन्फॉर्मेशन देणार एज, म्हणजे तुम्हाला कळलं की तुमचं लग्न ह्या टाईमला होणार आहे. बट ह्युमन काय सांगणार, ह्युमन सांगणार की तुमचं एज 27 आणि 29ला आहे, बट तुम्ही कोणतं इफेक्टिव्ह आहे, कोणतं करायला पाहिजे ते हाताच्या रेषेवरून समजणार तुम्हाला की तुम्हाला 27चं जे एज आहे त्या टायमिंगची मुलगी तुम्हाला राईट मिळणार आहे की नाही मिळणार आहे, की 29ची मुलगी राईट मिळणार आहे. असं पण खूप टाईमला झालं आहे. तुम्हाला पण माहीत असेल की मी माझे जे यजमान आहे त्यांना सांगितले आहे ह्या गोष्टी, की त्यांच्यासोबत स्वतःहून घडले, ते जर बघत असेल तर त्यांना माहिती ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी ज्या आहे ना, हा मनुष्यच सांगू शकतो प्रॉपर वेने, किंवा तो व्यक्ती कशा प्रकारे घेतो ह्या गोष्टी, म्हणजे जास्त ओव्हर थिंकिंग करायला लागतोय का, निगेटिव्ह घेतोय का, ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे समोरच्या व्यक्तीने. समोरच्या व्यक्तीचा एक पॉझिटिव्ह पॉईंट सोडणं, चुकीचा का होईना पण त्या व्यक्तीला खूप पुढे नेऊ शकतो. असं मी केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीला सांगितलं आहे की जॉब रिलेटेडच, की तुझा जॉब नेक्स्ट इयरमध्ये आहे. खूप लोकांनी सांगितलं किंवा तो फ्रस्ट्रेट झाला आहे, तू ट्राय कर, खूप स्वतः ट्राय कर, रोज सकाळी सूर्याच्या पाया पडत जा. सर्वात मेन सूर्य असतो. तुला जॉब मिळणार 2 महिन्यात. तुझा चंद्र खूप चांगला आहे, तुला 2 महिन्यात जॉब मिळणार. त्या व्यक्तीला 2 महिन्यात लिटरली जॉब मिळाला का, मी फक्त एक प्लस पॉईंट त्याच्यामध्ये सोडला की तुला जॉब मिळणार करून. हे कशाच्या भरोशावर, मग त्याच्या रेषा चेंज होणार नंतरून. रेषा ह्या जास्त करून कर्मावर डिपेंड असतात. तुम्ही जसे कर्म करणार ना ते रेषा चेंज होणार. मग त्यामुळं मला तरी वाटतं की जास्त करून तुम्ही स्वतःला कर्मावर आणि स्ट्रगलला जास्त एफर्ट्स देत जा. मग तुमचं असं आहे की आपलं रेषा जे असं हाताचं ते कसं डेली होतं चेंज की कसं काय? नाही ॲक्च्युली डेली नाही होत चेंज, तर काही टायमिंग असतो. जसं की मी फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज आहे. मी एखाद्याचा हात बघितला आणि सांगितलं की तुमच्या हातामध्ये 70% चान्सेस लव्ह मॅरेजचे आहे. ओके, बट आता जर मी लव्ह मॅरेजचे चान्सेस सांगितले, बट कर्म पण तेवढे डिपेंड आहे. त्या व्यक्तीने लव्ह मॅरेज न करता अरेंज मॅरेज केलं आहे. ओके, मी तर सांगताना त्याला लव्ह मॅरेज सांगितलं होते. पाम रीडिंग काय करतं आहे, तुम्हाला गायडन्स करते, तुम्हाला ट्रॅक दाखवतं आहे. जर रस्ता आहे, 2 रस्ता आहे, कोणता रस्ता चांगला आहे कोणता वाईट आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. हे गायडन्स करायचं काम असतं. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या हातातच असतात. मग त्या गोष्टीने अरेंज मॅरेज केलं असेल ना, तर ते लग्न झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या रेषा चेंज होणार. या 6 महिन्यांनी होऊ शकतात, 1 वर्षांनी होऊ शकतात, पण जास्त करून 6 महिन्यांनी रेषा चेंज होत असतात. जसं तुम्ही स्वतः वागणार ना तर ह्या रेषा चेंज होत असतात. तुम्ही हातात बघत असाल, माझा हात तुमचा हात सेम नाही आहे, हा सेम असूच शकत नाही कधी. म्हणून तुम्ही बघितलं असेल की काही ठिकाणी अजून पण शिक्के घेतले जातात ॲग्रीमेंटवर, राईट ना. शिक्के का घेतले जातात की माझा थंब आणि तुमचं थंब सेम नाही राहू शकत कधीच, राईट. आता AIने जर ॲन्सर दिलं तुम्हाला, माझ्याकडे एक क्लायंट आलेला, ठीक आहे, ज्यांनी मला विचारलेलं की ऑलरेडी तो AIवर ह्या सगळ्या गोष्टी बघून आला होता की तो जास्त ह्या गोष्टीवर ट्रस्ट ठेवायचा आणि त्याला असं वाटलं की आपण बघूया की AI आपल्याला काय सांगतो रिलेशनबद्दल. तर त्याला असं सांगितलं की रिलेशनमध्ये फसवणूक होणार आहे, तुमचं रिलेशन टिकणार नाही आहे. ओके, आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजलं त्याच्या फ्रेंडकडूनच, तर तो माझ्याकडे आला की मॅम मला असा असा हात बघायचा आहे. त्यांनी मला सांगितलं नाही की ॲटलिस्ट त्यांनी AIमध्ये बघितलेल्या ह्या गोष्टी. ओके, ज्यावेळेस मी बघितलं ना त्याला मी सांगितलं हा तुम्हाला इश्यू आहे, बट तुम्ही ते इश्यू टाळू शकतात. ठीक आहे, त्यांना काही उपाय सांगितले, ते उपाय तुम्ही करा. त्यानंतर तुमचं रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतील, पण ते प्रॉब्लेम फेस कसे करायचे, तुम्ही काय गोष्टी करू शकतात, ठीक आहे, जेणेकरून तुमचं हे रिलेशन टिकेल. ह्या गोष्टी आम्ही त्यांना सजेस्ट केल्या प्रॉपरली. दोघांमध्ये एक कम्युनिकेशन झालं. ठीक आहे, ChatGPTला पण विचारू शकतो, राईट आहे, की त्याला जे क्वेश्चन पडतात ते तुम्ही विचारू शकतात, ते लोक सांगतात पण. बट जे ह्युमन तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतं. ChatGPT काय, एक मशीन लर्निंग तुम्हाला ट्रेन केलेलं आहे. ती एक गोष्ट AI ही ट्रेन केलेली आहे, ती ट्रेन ह्युमननीच केली आहे. तुम्ही जर 4 वेळेस त्यांना क्वेश्चन देतात आहे, आज ChatGPT फ्री आहे काय, की तुम्ही जे क्वेश्चन करतात आहे ना त्यांना सारखे सारखे, तर त्याच्यामुळे ते ट्रेन होतात आहे. एक वेळेस ट्रेन झालं ना तर त्यांना पूर्ण तो AI प्रॉपर होणार आहे. आपण त्यांना सगळा डेटा देतोय, तर हा डेटा कुठून येतोय, ह्युमनकडूनच येतोय. जे ह्युमन प्रॉपरली सांगू शकतात ना
तर ते मला नाही वाटत कुठे तेवढी accuracy नसेल. राईट राईट ह्या Okay. गोष्टी आहे. पाम हिस्ट्री सायन्स आहे, आर्ट आहे, की एक्सपिरियन्स आहे? राईट, मी तर म्हणेल पाम हिस्ट्री सर्व काही आहे. ॲक्च्युली जे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की समुद्र ऋषी होते, त्यांनी ही रचना केली. ठीक आहे, त्यांनी स्वतः बघितलं, म्हणजे ह्या हिस्ट्रीमागं त्यांचा खूप मोठा हात आहे. त्याच्यानंतर हे सामुद्रिक शास्त्र असं म्हणून ओळखलं जातं याला. त्याने एक पुस्तक लिहिलं, सामुद्रिक शास्त्र. या सामुद्रिक शास्त्रामध्ये काय काय गोष्टी येतात की तुमचं फेस रिडिंग येते, तुमचं पूर्ण बॉडीची शारीररचना कशी आहे ह्या गोष्टी येतात. त्यात हस्तरेखा, याला सामुद्रिक शास्त्र पण असं म्हणतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या याच्यामध्ये. तर मग त्यांनी जे स्टार्ट केलं आणि जे लोकांपर्यंत पोहोचवलं, तर आजही बुक लिहिले जातात. तर त्या बुकमध्ये समुद्र वचनम हा वर्ड का यूज केला जातो की ते एवढे स्ट्रॉंगेस्ट पर्सन आहे की त्यांना ह्या गोष्टीविषयी जास्त नॉलेज आहे. ओके, तर मला असं वाटतं नंतर त्यांच्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, गर्क ऋषी म्हणून एक होते, त्यांच्या शिष्यांना. नंतर एक त्या ऋषीने दुसऱ्यांना सांगितलं, वार्धक असं काहीतरी नाव आहे त्यांचं. ठीक आहे, नंतर खगोलशास्त्राने याचा स्टडी केला या गोष्टीचा, आणि मग खगोलशास्त्राने पण स्टडी केल्यानंतर त्यांना कळलं ही गोष्ट आहे, प्रूव्ह केली त्यांनी. मला वाटतं ह्या गोष्टी कुठेतरी सायन्सला पण कनेक्टेड आहे. मी तर एक सायन्सची स्टुडंट आहे. मला पण ह्या गोष्टीचं खूप जेन्युइन हे होतं की ही गोष्ट खरंच आहे की नाही. मी पहिले लोकांवर एक्सपिरियन्स केली, लोकांचं फ्युचर पास्ट ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागले. मला कसं समजणार, मला थोडी असं गोष्टी समजणार की यांचं पास्ट काय असेल. मी त्या व्यक्तीला ओळखत पण नाही. लिटरली मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस एखादाही यजमान माझ्याकडे ऑनलाईन हात पाठवतो किंवा स्वतःहून दाखवतो, मी त्याला कधीही नाव विचारत नाही. तुमचं नाव काय, तुम्ही कुठून बोलताय, काहीच नाही. तुम्ही अजूनही विचारू शकता. मी डायरेक्टली त्यांना फक्त एकच सांगते, मुलगा असेल तर राईट हँड पाठवा, मुलगी असेल तर लेफ्ट हँड पाठवा. बस हाच माझा क्वेश्चन असतो. त्यावरून त्यांना मी त्यांचा पास्ट पण सांगते, फ्युचर पण सांगते आणि जस्ट प्रेझेंट पण सांगते. निगेटिव्ह गोष्टी जास्त टाळते. ओके, तर मला असं वाटतं की तुम्ही चांगला स्टडी केला असेल तर याच्यामागे सायंटिफिक रिझन पण आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर हे कुठेतरी एकमेकांना अटॅच आहे असं मला वाटतं. आता ह्याच्यावरनं मला एक प्रश्न पडतो गौरी, तुमच्याकडे जे भरपूर जे क्लायंट्स असतात, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये यजमान, राईट राईट. मग ते भरपूर लोक काय प्रश्न विचारतात, म्हणजे लव्ह मॅरेज बद्दल, जॉब बद्दल किंवा करिअर बद्दल, म्हणजे काय जास्त तुम्हाला विचारतात प्रश्न? ॲक्च्युली हे लोकांचा जास्त क्वेश्चन तर हाच असतो, लग्नासाठीचाच. म्हणजे मला जास्त करून माझे फ्रेंड सर्कल असल्यामुळे यंगच लोक कनेक्ट झालेले की माझं लग्न कसं होणार, किंवा लव्ह मॅरेज आहे का. जसं करून हाच क्वेश्चन, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. प्लस ज्यांची लग्नाची लाईफ चालू आहे की टिकेल का नाही टिकेल, हा पण क्वेश्चन असतो. त्यानंतर फॅमिलीसाठी असतो, पैशासाठी पण खूप क्वेश्चन असतो. माझ्याकडे पैसा टिकत नाही, मी काय करावं, किंवा खूप कर्जबाजारी झालं आहे तर मी त्याच्यासाठी काय करावं, माझं कर्ज जाणार का, मी जास्त ओव्हर थिंकिंग करतो आहे तर याला काही उपाय आहे का. हे असे क्लायंट मला भरपूर असे क्वेश्चन विचारतात आणि मी ह्या गोष्टीमध्ये खूप जास्त प्रकारे ट्रेन झाली असं मला वाटतं. मी त्यांना चांगल्या प्रकारे सजेशन करते, सल्ला देते. मी आपला माणूस म्हणून त्यांना, मला जर वाटतंय ना, मी ज्यावेळेस ॲन्सर करते त्यांना व्हॉट्सअपवर वगैरे, की त्या व्यक्तीचा हात पाहून समजतो की हा किती फ्रस्ट्रेट असेल. तर त्या व्यक्तीला मी स्वतःहून कॉल करते, त्याला समजवते ह्या गोष्टीमध्ये. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन, मी तुम्हाला तर ह्या गोष्टी सांगितलेल्याच की एक माझे यजमान होते की ते एवढे खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेले की म्हणजे त्यांना जीवन नकोसं झालेलं होतं. बट त्यांना मी ह्या गोष्टी खूप जास्त समजवल्या, डीपमध्ये सांगितलं की सगळी वेळ सारखी नसते, काही गोष्टी असतात त्या आपल्या हातात पण असतात. ठीक आहे, तुम्ही कर्मांवर विश्वास ठेवा, तुम्ही फक्त तुमचं ट्राय चालू ठेवा. जसे सुखाचे दिवस येतात तसे दुःखाचे पण येणारच, मग कधी कधी परत सुखाचे दिवस येणारच. तर आज ती व्यक्ती खूप खुश पण आहे आणि त्यांना माझं कोणतीही गोष्ट म्हणजे मी सांगितल्याशिवाय ते निर्णय घेत नाही. आता त्यांचं जस्ट लग्न पण ठरलेलं आहे आणि मला असं वाटतं की नुसतं लोकांना सांगण्यात हे नाही, की त्यांना बिल्ड करणं पण जास्त गरजेचं आहे, ट्रस्ट बिल्ड करणं. या. ओके, मग गौरी तुम्ही ऑलरेडी तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला घरातनंच हे सगळं नॉलेज आहे पाम हिस्ट्रीबद्दल, मग तुम्ही हे सर्टिफिकेशन का केलं? ॲक्च्युली सर्टिफिकेशन करायचं रिझन हेच होतं की मला पण कोणावर विश्वास नसतो असं पटकनी. हा माझा प्रॉब्लेम आहे की मी कोणावर ट्रस्ट नाही ठेवत लवकर. आणि मी एक सायन्सची स्टुडंट असल्यामुळे मला असं नव्हतं की ह्या गोष्टी लिटरली आहे का खरंच.
तर जसं मी डीपमध्ये स्टडी करे मला ना स्वतःचंच जाणून घ्यायला जास्त उत्सुक राहायची मी, काय आहे करून असं वगैरे. तुम्हाला सर्वांना खोटं वाटेल की माझ्या हातामध्ये 25 एजला लग्न होतं, त्यानंतर 28मध्ये होतं. ओके, तर मी माझंच एक्झाम्पल सांगते. मी घरी मागे लागून 25लाच लग्न केलं आहे. बिकॉज मी त्या गोष्टीवर एवढी ट्रस्ट ठेवायला लागली ना, की मला माहीत होतं 25 एजमध्ये जे लग्न आहे ते माझं व्यवस्थित नाही होणार आहे करून. माझ्या हातावरूनच मी सांगितलं. त्यामुळं त्या गोष्टीमुळे मी लिटरली त्या टायमिंगला लग्न केलं. आणि ह्याचं रिझन एकच होतं की लोकांना ना नुसतं नॉलेज नको असतं किंवा तुम्ही काय केलं कुठेतरी प्रूफ पाहिजे असतो. ओके, मला माहीत होतं ह्या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये मला पुढे जायचं आहे, पाम रिडिंगमध्ये मला पुढे जायचं आहे. तर पुढे जाऊन मला माहिती कुठेतरी मला सर्टिफिकेशन लागेल. सर्टिफिकेशनमध्ये ह्याच गोष्टी शिकवल्या जातात. राईट आहे, मी ऑलरेडी ट्रेन होती पहिल्यापासून. बट त्याच्यामध्ये ना सांगितलं जातं कोणाचा हात बघावा, कोणाचा नाही बघू. छोट्या मुलांचा हात नाही बघत. ठीक आहे, त्यांचे हात छोटे असे असतात. त्यांचा 15 वर्षापर्यंत लहान मुलांचा हात चेंज होतो, त्यांचा बघायचा नाही. सगळ्याच गोष्टी निगेटिव्हली सांगायच्या नाही, असेल तरी सांगायच्या नाही. ह्या गोष्टी मला त्या सर्टिफिकेशनमधून समजल्या. आणि त्यामुळे मला वाटलं की कुठेतरी सर्टिफिकेशन करून अजून नॉलेज घ्यावं. आणि आता पण मला असं वाटतं की मी त्या गोष्टीमध्ये PhD करावी. माझा विचार चालू आहे की मी पाम रिडिंगमध्ये अजून त्या क्षेत्रामध्ये PhD करावी करून आणि त्याचं पण एक सर्टिफिकेशन घ्यावं करून. बरोबर, कारण सर्टिफिकेशन कसं असतं की एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड वेला असतं, Right. आपले भरपूर थॉट्स असतात. बरोबर. असं गौरी, तुम्ही आता एवढ्या वर्षापासून ॲज अ पामिस्ट आहे, जर तुम्हाला आम्हाला कनेक्ट करायचं असेल किंवा तुमच्याबरोबर आम्हाला काय प्रश्न असेल मग ते आम्ही कुठे विचारू शकता? तुमच्याकडे असं आहे का? म्हणजे ॲक्च्युली आमचा Instagram ID पण आहे तथास्तु करून. आणि माझा सेल्फली पण आहे की पाम रीडर गौरी करून. तर तुम्ही इन्स्टावर पण मला फॉलो करू शकतात. आणि त्याचबरोबर मी वेबसाईट पण बनवली आहे की वेबसाईटमध्ये की तुम्ही कनेक्ट करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर थ्रू पण. तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर ती तुम्हाला मिळू शकते माझ्या वेबसाईट थ्रू. आणि माझी वेबसाईट अशी आहे की तुम्हाला समजा कोणालाही पूजा जर ऑर्डर म्हणजे पूजेसाठी बोलवायचे असेल पुजारी वगैरे, तर तुम्ही तिथून पण कनेक्ट करू शकतात. गणेश पूजन, सत्यनारायण काही असेल त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती पण आम्ही त्या वेबसाईटमध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही ती पण बघू शकता. ठीक आहे. प्लस माझी वेबसाईट आहे ती माझ्या मिस्टरांसाठी तथास्तु ज्योतिषालया म्हणून आम्ही काढली आहे. तर त्या तथास्तु ज्योतिषालयामध्ये माझे जे मिस्टर आहे ते पंडित आहे. याज्ञिकी त्यांची कंप्लीट झाली, तर सो ते ह्याच ट्रॅकमध्ये आहे. तर कोणाला जर कनेक्ट करायचं असेल तर त्या वेबसाईट थ्रू ते कनेक्ट करू शकतात. त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ पण अपलोड करतो. तुम्हाला जर ट्रस्ट बिल्ड करायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकतात. लोकांचे फीडबॅक पण असेल त्याच्यावर. आणि आम्ही ब्रॅसलेट पण टाकले आहे तिथे. समजा कोणाला ब्रॅसलेट ऑर्डर करायचे आहे ते त्यांना घरपोच पाहिजे असेल तर ब्रॅसलेट पण तुम्हाला तिथे मिळू शकतात. आता ब्रॅसलेटचं सांगायचं झालं तर ऑनलाईन भरपूर सर्व ब्रॅसलेट आहे. मनी मॅग्नेट म्हणा, पायरॉड म्हणा, ठीक आहे, सिट्रीन म्हणा, आजकाल ट्रेंडिंगमध्ये. राईट, आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये. आणि हे लोकांना खूप लेट समजलं बिकॉज हे फिल्म इंडस्ट्रीचे लोक आधीपासून वापरतात. हे आपल्याला माहितीच नव्हतं जवळपास. बट आता जे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले तसं लोकांना आता समजत झालं. बट मनी मॅग्नेट घालायचा त्याचा जास्त इफेक्ट आहे म्हणून घालायचा तर सर्वजण घालतात. बट हे रॉंग आहे. जर तुमच्या बर्थडे टाईमनुसार तुम्हाला तो किती इफेक्टिव्ह, कारण त्याच्यात असं 4-5 क्रिस्टल, ते तुम्हाला इफेक्टिव्ह आहे की नाही. सिट्रीन जर तुम्हाला इफेक्टिव्ह नसेल तर तुम्ही मनी मॅग्नेट घालून तुम्हाला त्रास होणार त्या गोष्टीचा. तर आम्ही पहिले त्यांची बर्थ डेट घेतो, त्यांचा टाईम घेतो, त्यांना कोणतं ब्रेसलेट सूट होणार आहे ते बघतो. त्यानंतर ते ब्रेसलेट आम्ही स्वतः घरी सिद्ध करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जाऊन ती पूजा करून घ्यायची गरज नाही. आज तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी म्हणाल की पूजेचे साधे 1000-1500 रुपये तर घेतातच साधे अभिषेकचे पण. बट तुम्ही ते पूर्णपणे आम्ही सिद्ध करून मग त्यांना कुरिअरने ऑर्डर घरी दिले जाते. असं आम्ही हे ब्रेसलेट पण लोकांना देतो. आणि काही पूजा रिलेटेड असेल तर ती वेबसाईटवर आहे. आणि हेच नाही तर माझ्या वेबसाईटमध्ये आम्ही अजून जास्त जे गुरुजी लोक आहेत त्यांना ॲड करणार आहे. की जसं की तुम्हाला गणपतीमध्ये बघत असाल की लोकांना लवकर पुजारी मिळत नाही वेळेवर कोणी, किंवा बाकीच्या ठिकाणी काही गावांमध्ये पुजारीच अवेलेबल नसतात. ठीक आहे, मग अशा वेळेस जसं आपण ओला बुक करतो ना तर त्या टाईपमध्ये माझी वेबसाईट आहे की तुम्ही पुजारी पण बुक करू शकतात. अच्छा. हां, तर तुम्ही गुरुजींना बुक करून त्यांना प्रॉपर पूजेसकट सामान ची पूजा द्यायची का कसं काय हे तुम्ही कम्युनिकेशन पण करू शकतात आणि घेऊ शकता. आणि हे काही फेक वगैरे नाही आहे. डायरेक्टली त्या व्यक्तीला तुम्ही कॉल करून त्यांना
प्रॉपरली विचारून लोकेशन वगैरे सर्व आम्ही ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. तर आत्ता जी वेबसाईट आहे ती फक्त फर्स्ट पुजारीसाठी. तर इन फ्युचर माझं जे व्हर्जन 2 आहे फीचर्स तुम्ही लॉन्च करणार आहे. तर मी बुकिंगसाठी पण केलं आहे त्याच्यामध्ये. ओके. तर हे विदिन मुंबईच आहे फक्त गौरी? नाही, ॲक्च्युली तेच माझी आयडिया आहे की मला विदिन मुंबई नाही करायचं, ऑल ओव्हर इंडिया करायचं आहे. जसं की सगळ्या गोष्टी आज खूप फास्टली होत आहेत, तर तसं ती गोष्ट पण होऊन आणि मला असं वाटतं प्रत्येक ब्राह्मण मुलगा जो आहे की त्यांना स्वतःच्या कल्चरचा, मी एक ब्राह्मण असल्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी प्रत्येक ब्राह्मणाने आपल्याच याच्यामध्ये काम केलं पाहिजे. जसं की आमचा जो पोशा आहे ठीक आहे ब्राह्मणचा, तर गुरुजी म्हणून त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि त्याच्यातून जास्त मनी पण त्यांना कनेक्ट झाले पाहिजे. त्यासाठी हे माझा छोटासा ट्राय आहे या वेबसाईट मागे. आणि त्यामुळे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया बुक करून जिथे पाहिजे तिथे तुम्हाला पुजारी मिळून जाणार. म्हणजे तुमचा हा कस्टमाइज कन्सल्टेशन बोलू शकता. राईट. म्हणजे कसं होणार की कोणताही व्यक्ती खाली नसणार आहे. जसं की तुम्हाला जॉबमध्ये मंथली वाईज पैसे मिळणार, तसंच पुजाऱ्यांचं पण सेम होणार. आणि ते बरं केलं ॲक्च्युली. राईट. आणि मला असं वाटतं की आय नो की ही वेबसाईट मला पुढे किती ग्रोथ देईल, बट मला असं वाटतं की पुढे घेऊन जाणार. आणि ह्या वेबसाईट मागे फक्त माझाच हात नाही आहे, तर माझे जे फ्रेंड सर्कलमध्ये फ्रेंड्स आहे जे की खूप हुशार आहे, तर शैलेंद्र पाटील म्हणा, ते यांनी पण खूप हेल्प केली आहे मला. तर असं आम्ही हे बनवतो आहे. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून असं एक वेबसाईट बनवतात ते की जसं की तुम्ही ओला उबेर म्हणा, गाडी डायरेक्टली बुक करतात. हे झालंय लॉन्च की म्हणजे कसं? वेबसाईट आमची लॉन्च झाली, ज्याच्यामध्ये हे व्हर्जन आलेलं नाहीये. तुम्ही बुक वगैरे करू शकतात आता, बट बाकीचे जे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे ते तुम्ही बुक नाही करू सध्या शकत. फीचर इन प्रोसेस मध्ये आहे Yes, असं yes, बोलू शकतो yes. आपण. गुड. म्हणजे मल्टीटास्क करा तुम्ही गौरी. या. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर सकट, पामी सकट, वुमन एंटरप्रेनर सकट, ॲज अ हाऊसवाईफ सकट, सगळेच आहे तुम्ही. युअर अन ऑलराऊंडर आय वुड से. ओके. मग गौरी, जेव्हा तुम्हाला पहिला टेस्टिमोनी मिळालं तुमचं यजमानकडनं, मग तुम्हाला कसं वाटलं? व्हॉट वॉज दॅट फिलिंग? ॲक्च्युली मला त्यांनी जो फर्स्ट क्वेश्चन असा विचारला, ज्यावेळेस मी फर्स्ट क्लायंट बघितला तो माझ्या समोर ऑनलाईन नाही बघितला, मी समोरासमोर बघितला. आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं तर ते मला बोलले की तू ठीक आहे, तुला नॉलेज आहे, पण तू हे बोलते कुठून, की तू जे सांगते समोरच्या मनाचं मन जिंकते, तर हे तुला कुठून बिल्ड झालं असं करून. मग त्यानंतर ना मला जे ट्रॅक मिळाला ना, म्हणजे त्यांनी जास्त मला प्रभावित केलं ह्या गोष्टीसाठी. ते जास्त खुश तर झाले माझ्यावर मी त्यांना सांगितल्यानंतर, पण त्यांचा ट्रस्ट बिल्ड केल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी आली की भाई हा यही तेरा ट्रॅक आहे अभी. तुम्ही गौरी, तुम्ही तुमचं फ्युचर कसं बघता आणि लाईक व्हॉट आर युअर ड्रीम्स? ॲक्च्युली माझं मेन ड्रीम तर हेच आहे की माझ्या आजीची खूप इच्छा होती की तिला मला कीर्तनकार करायचं. तर म्हणजे माझ्या घरात सर्वांना असं वेगवेगळं ड्रीम होतं, बट ते मी नाही करू शकली. बट माझी अशी इच्छा आहे की गावाकडे जसं संस्कार घडले जातात वारकरी संप्रदायामध्ये, मुलांवर टाळ शिकवणे म्हणा, मृदुंग वाजवणे म्हणा, ह्या गोष्टी होतात, ते शहराकडे कुठेतरी नाही, मुलांना माहितीच नाही. आता जसं की आषाढी एकादशी येणार आहे, खूप लोकांना माहिती आहे की पंढरपूरला किती सारी गर्दी असते, लोक उगाचच पायी दर्शनाला जात नाही अजूनसुद्धा. तर हे लहान मुलांना कुठेतरी माहीत नाही. तर माझं असं आहे की मी एक संस्था ओपन करणार आहे माझ्या आजीच्या नावाने, जिथे या शहरातल्या मुलांना घडवले जातील तिथे, आणि त्यांना टाळ वाजवणे, मृदुंग शिकणे, हरिपाठ काय असतो, ठीक आहे, आपले ज्ञानेश्वर महाराज कोण होते, तुकाराम महाराज कोण होते, हे सगळ्या गोष्टी आम्ही तिथं फ्रीमध्ये शिकवल्या जाणार. सद्गुरू सेवा समिती यांनी आम्ही शिबिर राबवलं होतं. तर फक्त 8 दिवसाच्या शिबिरामध्ये लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी त्यांच्या मुलांना पाठवलं मुलुंडमध्ये, ठीक आहे. तिथे त्या मुलांना आम्ही शिकवण दिली, त्यांना पावली शिकवली. ह्या गोष्टी ते मुलं आनंदाने शिकले आणि मोबाईलपासून थोडे लांब राहिले. ह्या 8 दिवसाच्या शिबिरामध्ये ते मुलं आले पण, आणि लोकांनी पण हेल्प करून सगळ्या गोष्टी पुरवल्या तिथे. तर मला असं वाटतं की माझं सगळ्यात मोठं ड्रीम माझ्या आजीचं स्वप्न कंप्लीट करणं आहे. आणि दुसरं म्हणजे की मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तर मला हेच की असं काहीतरी चांगली वेबसाईट बनवायची, जे करून मला खूप जास्त सक्सेस घेऊन जाणार. आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये तर मला म्हणजे स्वतःचं काहीतरी फ्युचर बनवायचंच आहे, की असं सर्वजण उद्या चालू माझ्या बाबांच्या नावाने मला ओळखले जाणार, की तुमची मुलगी तुमच्याच नावाने
आज ही गोष्ट पुढे घेऊन जात आहे करून. करेक्ट. आणि हे पण इम्पॉर्टंट आहे की आजकाल लोकांना ती व्हॅल्यूज जी आहे म्हणजे खूप काही गोष्टी माहीतच नाहीये. म्हणजे आपल्या हिंदू धर्ममध्ये किती किती काय काय गोष्ट असतं आणि या आजकालचे लोक किती मोबाईलमध्ये ॲडिक्टेड पण असतात. सो यू आर रिअली डुईंग अ व्हेरी गुड जॉब गौरी, कीप इट अप. आणि आता ह्याच्यामधनं मला एकदम असं एक क्युरिओसिटी झालं आहे, जर समजा ChatGPT, AI आणि एक पामिस्टला आम्ही असं एक रूममध्ये बंद केलो, ओके, त्यांची सगळ्यांची रीडिंग कसं असेल? ओके. हां, ॲक्च्युली हा खूप ट्रिकी म्हणजे फनी क्वेश्चन आहे. जर पाम रीडिंग किंवा AIला एका रूममध्ये बंद केलं, ओके, तर मला तरी वाटतं की ह्युमनच चांगल्या प्रकारे सांगू शकतो. बिकॉज ह्या सर्वांचे आन्सर वेगवेगळे प्रकारे असू शकतात. तुम्ही बघत असाल की ChatGPTवर तुम्ही क्वेश्चन विचारतात, नंतर तो वेगळा आन्सर देतो, त्यानंतर तो वेगळा आन्सर देतो. करेक्ट. असं खूप वेळेस होतं, खूप जणांना झालं नाही मला असं सांग तसं सांग, बट तो ट्रेन केलेला आहे. बट ह्युमन तुम्हाला फिक्स आन्सर देणार. तुम्हाला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे तुम्हाला ह्युमनच सांगू शकेल. ओके. गौरी, अजून एक मला ह्याच्यामधनं अजून एक सिच्युएशन मला आठवण आली की फेस रीडिंग, न्यूमरोलॉजी, पामिस्ट, ॲस्ट्रोलॉजी हे सगळं काय आहे? म्हणजे ॲज अ नॉर्मल पर्सन मला या सगळ्या गोष्टीचा एवढा अनुभव नाही आहे. मला फक्त पाम रीडिंग ते पण तुमच्याकडनं मला आयडिया आली, पण मला असं म्हणजे सगळ्याबद्दल माहिती नाही आहे. त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे? ॲक्च्युली ह्या सर्व गोष्टी आहे ना, हे कनेक्टेड आहे एकमेकांना. न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, पाम रीडिंग म्हणा किंवा फेस रीडिंग. आता न्यूमरोलॉजी काय करते, एक नंबरवरून तुम्हाला सांगते की तुमचा मुलांक काय. जसं फॉर एक्झाम्पल अमित नावाचा एखादा व्यक्ती आहे, तर त्याची बर्थ डेट आहे 25 मार्च 2001 करून. तर 15 म्हणजे काय, 5 + 1 म्हणजे 6 होतो. आता 6 हा शुक्रचं स्थान आहे. तर मग त्यांना आम्ही सांगितलं जातं की तुमचं आता जॉबचे योग जे आहे की 26मध्ये नाही पण 27मध्ये आहे, पण हे फिक्स आहे. म्हणजे तुमची बर्थ डेट थोडी चेंज होणार आहे नाही, ती फिक्सच असणार आहे. मग त्या बर्थ डेटवरून जी गोष्ट तुम्हाला सांगितली जाते ती झाली न्यूमरोलॉजी. आता पाम रीडिंग म्हणाल तुम्ही, पाम रीडिंगमध्ये हाताच्या रेषा बघून तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात. आता त्याच व्यक्तीला मला सांगायचं की तुम्हाला जॉब कधी लागणार आहे. जसं की अमित नावाचा व्यक्ती, त्यांना सांगायचं मला तुम्हाला जॉब कधी लागणार आहे. तर मी त्यांना सांगेल की तुम्हाला आत्ता जॉबचे योग नाही, बट 27मध्ये आहे. कारण मला आत्ता रेष दिसत नाही आहे ती प्रॉपरली, बट ऐकून तुम्ही ट्राय करू शकतात. ठीक आहे, तुम्ही आत्तासुद्धा ट्राय करू शकतात. मग हे पाम रीडिंग झालं कर्मावर डिपेंड. त्यांनी आत्ता पण ट्राय केला तर त्याला जॉब मिळू शकतो. म्हणजे हे चेंज होणारी गोष्ट आहे. हस्तरेखा ही चेंज होणारी गोष्ट आहे. आता थर्ड आहे ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी जास्त डीपमध्ये असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची बर्थ डेट, प्लेस आणि टाईम ह्या तिन्ही गोष्टी बघून सांगितल्या जातात. तुमचे ग्रह कोणत्या दिशेला कुठे आहे, तुमचं आत्ता कोणती दशा चालू आहे, ठीक आहे, जास्त इफेक्ट कोणत्या ग्रहाचा तुमच्यावर आहे, ह्या गोष्टीवरून सांगितलं जातं. मग त्याच्यावरून त्या व्यक्तीला त्याची बर्थ डेट पाहून सांगितलं जाईल की तुम्हाला आता दशावरून, जर त्यांना राहूच्या दशा चालू असेल तर नाही, त्यांना लगेच जॉबमध्ये अडचणी येणार, प्रॉब्लेम येणार. ते सूर्य किंवा शुक्रचं दशा चालू असेल, सूर्य बुध सोबत असेल तर ऑब्विसली त्यांना जॉबचे योग येणार. आणि फेस रीडिंग म्हणाल तर आत्ताची गोष्ट तुम्हाला लगेच सांगणार. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचंच उदाहरण घ्या, माझ्यासमोर एखादी व्यक्ती बसली, मी त्याचं फेस रीडिंग करते, बट मी त्याला ती गोष्ट तिथे सांगू शकते की तुमची मनस्थिती कशी असेल, आता तुम्ही कसा विचार करू शकतात, ठीक आहे, त्याचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, तो किती कॉन्फिडन्स आहे आणि तो काय करू शकतो. राईट. म्हणजे जी गोष्ट घेतल्या तिथे सांगितलं ती ही झाली फेस रीडिंगचा पार्ट. ओके. जसं तुम्ही डॉक्टरकडे जातात तर तुम्हाला माहीत असेल तर तिथे सर्व वेगवेगळे मशीन असतात. जसं की तुम्हाला स्कॅनर करायचं असेल, तुम्हाला बॉडी चेकअप करायचे असेल, ब्लड घ्यायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जातात. पण जातात तुम्ही कुठे, डॉक्टरकडेच जातात ना, बरं होण्यासाठीच जातात. ओके, तर मग हे जे पार्ट आहे ना, सेम ॲज अ न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, ठीक आहे, पाम रीडिंग, फेस रीडिंग, हे सर्व त्याचे पार्ट झाले. बट तुम्हाला फायदा तर सगळ्या त्या गोष्टीमुळे मिळणारच आहे. ओके. असंच तुम्ही पुढे वाहत राहा. सो गौरी, थँक्यू. तुम्ही खूप इन्फॉर्मेशन, आम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलं आणि आय एम व्हेरी शुअर की हे सगळं ऑडियन्स पण कनेक्ट करू शकता आणि माझ्यासारखेच खूप लोकांचा डाऊट पण असेल आणि ते पण रिझॉल्व्ह झाला असेल. सो थँक्यू गौरी फॉर युअर टाईम. थँक्यू सो मच. थँक्यू.